स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. मान्सूनपूर्व पावसामुळे वारणा पट्ट्यातील ऊस भुईसपाट, लाखो रुपयांचे नुकसान. कृषी विभागावर शेतकऱ्यांचा संताप. मान्सूनपूर्व मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटामुळे वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यातील ऊस व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी उभी असलेली ऊस पिके अक्षरशः भुईसपाट झाली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यावर्षी तीव्र उन्हाळा आणि पाण्याची टंचाई यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने ऊस पिकाचे संगोपन केलं होतं. मात्र अचानक झालेल्या वादळी पावसाने त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. जोरदार वाऱ्यामुळे ऊसाची पिके आडवी झाली असून अनेक शेतांमध्ये भाजीपाला पिकाचेही नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीनंतरही कृषी विभागाकडून अद्याप कोणतीही पाहणी करण्यात आली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. नुकसान झाल्यानंतरही अधिकारी घटनास्थळी फिरकले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पंचनामे करण्याची प्रक्रियाही सुरू झालेली नसल्याने बाधित शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासन व कृषी विभागाकडे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. वारणा पट्ट्यातील शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. माझं नाव दिनकर केशव फल्ले. काल परवाची संध्याकाळ 5 वाजता संध्याकाळ वारं जे आलं ते एक सारखा भुईसपाटच झाला वादळात. 1 नंबरचा ऊस. मग ह्यापासून तुमचं काही नुकसान झालं असं वाटतं? नुकसान काय म्हणजे आता काय ह्याची गॅरंटीच नाही. उभा राहतोय का काय होते कोणाला. पाक म्हणजे भुईला चिकाटले शेंड्या सकट पाक. म्हणजे पाऊस जास्त होता का वारं जास्त होतं? वारं जास्त आणि पाऊस पडलाय पगड. पाऊस बी पडला. मग आता हे ऊस उभा राहील असं वाटतंय का तुम्हाला? काय मला तर वाटत नाही. पाक भुई बरोबर चिकटून सगळं भोंड्यावरून असं सप्पई तोडल्या टाकल्या झालं. मग ह्याचं नुकसान झालं असं म्हणायचं आहे तुम्हाला? नुकसान झालं ते शेंड बिंड एखादं जळणार, बदणार, मारवणार, मरणार. बरं, शासनानं काय करावं असं काय वाटतं का? तिने आता त्यांच्या इच्छेनं अपेक्षा काय झालं तर झालं, नाही झालं तर राहील.